सामना खेळवला जाईल. विजयी टीम आणि वावलोली यांच्यामध्ये यानंतर मॅच होईल आणि त्यानंतर पहिल्या राऊंडचा तिसरा सामना असेल. जय कोळंबा माता शेळू वर्सेस मोहाचीवाडी हा तिसरा सामना असेल आणि त्यानंतर चौथा सामना असेल वाकस 11 वाकस वर्सेस जय भैरवनाथ वरई असा चौथा सामना असेल. सो हाय व्होल्टेज मॅच, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी मॅच आहे. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात श्रीपती बाबा उमरोली या दोन टीम मध्ये हा सामना. टॉस जिंकला उमरोलीने, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र शिवशक्ती कडाव आता बॅटिंग करणार आणि ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश साळुंके आणि त्याच्या साथीला अभि देवगरे टीम कॅप्टन ओपनिंगच्या भूमिकेत. आणि गेम इज ऑन. पहिला चेंडू हर्षल लोंगलेचा, पहिलाच बॉल कल्पेश साळुंकेच्या बॅट मधून सुपर शॉट पहिला या ठिकाणी येतो सीमारेखा पार. कल्पेश साळुंकेच्या बॅट मधून आला हर्षल या बॉलर वरती पहिला वार. इथून चौकार की षटकार याचा निर्णय येईल अंपायर्स कडून. पहिलीच बाउंड्री आली, पहिला चौकार आलाय तो कल्पेश साळुंकेच्या बॅट मधून हर्षल लोंगले या गोलंदाजावर. दुसरा चेंडू, चांगला चेंडू टाकला हर्षलने. शिवशक्ती कडाव संघाची सुरुवात दमदार झाली. एका चौकाराच्या मदतीने कल्पेश साळुंकेने स्टार्टिंग केली आणि हर्षल लोंगले खरं तर या वर्षी श्रीपती बाबा उमरोली संघाचा जो परफॉर्मन्स राहिलाय, जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा राहिला आणि तेवढाच चांगला दमदार परफॉर्मन्स आहे जो शिवशक्ती कडाव संघाचा देखील. गोलंदाज तयार हर्षल. यावेळी कडा विकेट किपर हाताला स्पर्श करत चेंडू मागे चाललाय. दुसरा चौकार या इनिंगचा कल्पेश साळुंकेच्या बॅट मधून. थोडी खरं तर मिसफील झाली या ठिकाणी, अदरवाइज ही कॅच कलेक्ट करता आली असती. बॅटची एज होती, एका हाताने शरद बुंदाटेने प्रयत्न केला आणि त्यानंतर 4 धावा इथून शिवशक्ती कडाव टीमच्या खात्यामध्ये. मी तो चौकार दुसरा. थँक्यू डीजे. 4 बॉल 14 धावा. कल्पेश साळुंकेच्या बॅट मधून हवाई सफर. खेळाडू उलट्या बाजूने धावलाय, चेंडू जमिनीवरती आलाय. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. 5 चेंडू 16 धावा. बॅटिंग करणाऱ्या कल्पेश साळुंकेने पहिल्याच ओव्हर मध्ये इथून जे आक्रमण चढवलं हर्षल लोंगलेवरती, सुरुवातीपासूनच एक विस्फोटक बॅटिंग त्याने केली आणि 16 धावा पहिल्या 5 चेंडू मध्ये इथून शिवशक्ती कडाव संघाच्या. धमाकेदार स्टार्टिंग इथून केली कल्पेश साळुंकेने. हर्षल लोंगले इथून मात्र आपलं पहिलं षटक समाप्त करील पॉवर प्लेचा. कल्पेशचा फटका, पुन्हा फसलीचा शतरक्षक, चेंडू अडवू शकणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, मागे पोचलाय चेंडू चौकार. धावा आल्यात पहिल्याच षटकामध्ये शिवशक्ती कडाव संघाच्या. बिनबाद एकही विकेट न गमावता 20 धावा फलकावरती आल्यात. काय परफॉर्मन्स या वर्षीच्या सीझन मध्ये राहिलाय. आदरणीय संदीप शेठ रसाळ यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मी विनंती करतोय संदीप शेठ रसाळ यांना की आपण स्टेज वरती येऊन साहेब आसनस्थ व्हावं. भाजपा नमो चषकामध्ये
संदीप शेठ रसाळ यांचा भव्य दिव्य सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत। भव्य दिव्य सत्कार संदीप शेठ रसाळ यांचा या ठिकाणी भाजपा नमो चषकामध्ये केला जाईल। पहिलं षटक इथून समाप्त झालं। आपण संदीप शेठ रसाळ यांचा सत्कार या ठिकाणी करू आणि त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय तो गणेश घारे। संदीप शेठ रसाळ यांचा सत्कार या ठिकाणी स्क्रीन वरती, कॅमेरामॅन थोडा कॅमेरा टर्न करा ही विनंती आहे। अंपायर थोडं होल्ड करा। संदीप शेठ रसाळ यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे। शाल, पुष्पगुच्छ आणि मानाचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण संदीप शेठ रसाळ यांचा सत्कार या ठिकाणी करतोय। रायगड जिल्हा युवा मोर्चा चिटणीस भारतीय जनता पार्टी आदरणीय दिनेश माधव रसाळ यांच्या शुभ हस्ते आपण संदीप शेठ रसाळ यांना सन्मानित या ठिकाणी करतोय। अत्यंत मानाने सन्मानाने त्यांचा सत्कार करतोय। यस कॅमेरामॅन थँक्यू। आपण आता मॅच कडे फोकस करू जिथे दुसरं षटक घेऊन आलाय तो गणेश घारे। पहिल्या ओव्हर मध्ये स्कोर आलाय टोटल 20 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये गणेश घारे या स्कोरला थोडंसं कंट्रोल पाहिजे, कारण शिवशक्ती कडाव संघाचा कल्पेश सध्या इन फॉर्म आहे आणि त्याच्यासाठी ॲज अ कॅप्टन ॲज अ बॅटर अभि देवगरे। पहिलाच बॉल गणेश घारेचा थोडा खाली राहिला, अपेक्षित हाईट मिळाली नाही, अदरवाइज बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आला असता तर अभिच्या बॅट मधून देखील एक चांगली सुरुवात इथून बघायला मिळाली असते। पहिला डॉट बॉल आलाय, स्कोर मात्र 20 वरती आहे आणि गणेश घारे आपल्या संघाला ते कमबॅक करणारं षटक पहिल्याच ओव्हर मध्ये 20 धावा आल्यानंतर इथून थोडं नियंत्रण कसं मिळवेल बघायचं। अभिच्या बॅट मधून फटका हवाई हल्ला, खेळाडू भरपूर दूर होते, डिस्टन्स कव्हर करू शकले नाहीत। एक सिंगल रन इथून फक्त कंप्लीट केली जाईल आणि 21 धावा फलकावरती झाला। गणेश घारे खतरनाक बॉलिंग परफॉर्मन्स गणेश घारेचा। गेल्या वर्षी सुद्धा बेस्ट बॉलरच्या भरपूर ट्रॉफीज त्याने जिंकल्या होत्या। मी स्वतः कॉमेंट्री करत असताना 4 बेस्ट बॉलरच्या ट्रॉफीज त्याला स्वीकारताना बघितलं होतं। या वर्षी देखील त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे, त्यामुळे गणेश घारेवरती संघाचा भरपूर विश्वास आहे की इथून कमबॅक करणारं षटक तो टाकू शकेल। पण आता सामना होणार त्याचा कल्पेश साळुंखे या विस्फोटक फलंदाजाच्या अगेन्स्ट। हलक्या हाताने फक्त स्टिअर केलंय, स्क्वेअर लेग मधून चेंडू काढलाय, वेगाने पहिली कंप्लीट, चेंडू हातामध्ये, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न लगेच केला जाईल। मिस्टेक आणि इथून मात्र पुन्हा मिस्टेक झाली, विकेट येता राहिली, चेंडू हातामध्ये आला नाही, स्टंपला हात स्पर्श झाला, त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या। अदरवाइज ही धाव थोडी घातक ठरली असती। 2 रन स्कोर पोहोचलाय तो मात्र 3 बॉल गणेश घारेचे संपलेत आणि 23 धावा शिवशक्ती कडाव संघाच्या। तीन बॉल आणि 23 धावा गणेश घारे पुन्हा एकदा कल्पेश साळुंखेच्या अगेन्स्ट। समोर ठेवला चेंडू गणेशने, अपील हलकीशी अपील होती। चौथा बॉल या ठिकाणी डॉट येत असताना आता 2 बॉलचा खेळ या ओव्हर मधला बाकी आहे। एकाने जरी 20 धावा दिल्या असल्या तरी दुसऱ्या गोलंदाजाने त्याचं षटक कव्हर अप करणं हे काम सध्या गणेश घारेने केलं। 4 बॉल मध्ये 3 धावा त्याने खर्च केला। कल्पेश साळुंखेला थोडा काळ का होईना पण शांत ठेवले ते गणेश घारेने, पण ही शांतता फार काळ टिकणारी नाहीये। कल्पेश साळुंखेच्या बॅट मधून हेलिकॉप्टर स्टाईल ठोकलाय तो सिक्सर। स्कोर इथून वाढला जाईल 6 धावांनी, स्कोर कार्ड पोहोचलाय ते मात्र 29 या अंकावरती। पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्या होत्या, या ओव्हर मध्ये गणेशने हा 5वा चेंडू षटकार खाल्ला आणि इथून मात्र 29 वरती। शेवटचा बॉल आता गणेश घारे या बॉलरचा, आक्रमण आहे कल्पेश साळुंखेचा। चेंडूचा अभ्यास परफेक्ट रडार मध्ये आल्यानंतर जी काही बॅटिंग त्याने पेश केली आहे, कमालीची बॅटिंग। समोर आलाय, फुलटॉस आहे, खेळाडू आहेत तैनात, बाउंड्री लाईन वरती चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दुसऱ्या षटकाची एका सिंगल रनने इथून समाप्ती होत असताना शिवशक्ती कडाव टीमचा स्कोर पोहोचलाय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 या धावसंख्येवरती। या वर्षी आपण या दोन्ही संघांचा जर विचार केला तर श्रीपती बाबा उमरोली टीमने या वर्षी 5 ट्रॉफी जिंकल्यात उमरोली संघाने। पहिली दामतच्या नाईट टुर्नामेंट मध्ये त्यांनी ट्रॉफी जिंकली, त्यानंतर पनवेल येथे 2 ट्रॉफीज उमरोली संघाने जिंकल्या, 1 ट्रॉफी भाकरीचा पाडा मैदानावरती आणि 1 ट्रॉफी बदलापूरच्या स्पर्धेमध्ये। म्हणजे 5 मधल्या 3 ट्रॉफी या तालुक्याच्या बाहेर जिंकल्यात त्या मात्र श्रीपती बाबा उमरोली संघाने। तर दुसरीकडे शिवशक्ती कडाव संघाचा विचार केला तर या वर्षी कडाव संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी पेन
कर्जत तालुक्याच्या बाहेर पेन येथे कडाव संघाने एक ट्रॉफी जिंकलेली आहे। त्यामुळे तालुक्याच्या बाहेर आपल्या तालुक्याचं नाव मोठं करणारे आणि खरं तर प्रतिनिधित्व करणारे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आता भाजपा नमो चषकामध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट उभे राहिलेत आणि कल्पेश साळुंखे आज कुशल खरं तर नाहीये, त्याच्या अनुपस्थितीमध्ये अभि देवगरे सलामीच्या भूमिकेत पोहोचले आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये धडाकेबाज सुरुवात करत 30 धावा शिवशक्ती कडाव संघाने उभारल्यात। आता या तिसऱ्या षटकामध्ये भावेशला इथून इन्व्हाइट केलंय। हर्षल त्या ठिकाणी थोडंसं गायडन्स करत असताना कशा पद्धतीने विकेट आहे, कशा पद्धतीने कल्पेशच्या बॅटची मुवमेंट आहे आणि आपली फिल्डिंग पोझिशन कशी आहे यानुसार एकंदरीत बंटी अर्थात भावेशला इथून गायडन्स करण्यात आलं। खरं बंटी आहे त्याचं टोपण नाव आहे, भावेश आहे त्याचं मूळ नाव आहे। गोलंदाज तयार भावेश ऑन बॉलिंग मार्क। पहिलाच बॉल कल्पेश साळुंखेचा फटका या ठिकाणी आणि सिंगल। सिंगल रन इथून मिळेल। 31 स्कोर इथून पोहोचला आणि आता या 31 मध्ये जर आपण पाहिलं तर एकट्या कल्पेश साळुंखेच्या धावा आहेत, त्या मात्र 11 चेंडू मध्ये 30 आणि अभि देवगरे 2 चेंडू मध्ये एका धावेवरती खेळतोय। 2 चेंडू अभि आतापर्यंत खेळलाय 13 चेंडू मध्ये, एकच धाव त्याच्या नावावरती आहे आणि अभिच्या बॅटवरती हा चेंडू तेवढा आला नाही। विकेट कीपरच्या आसपास राहिला चेंडू। भावेशने इथून दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय। 2 बॉल संपले 3rd ओव्हर प्रगती पथावर असताना आणि स्कोर आहे तो मात्र आतापर्यंत 31। एकही एक्स्ट्राची धाव श्रीपती बाबा उमरोली टीमने खर्च केलेली नाही, ना वाईट ना नो बॉल, सर्वच्या सर्व धावा या बॅटरच्या बॅट मधून आल्यात शिवशक्ती कडाव संघाच्या। भावेशचा हा चेंडू आक्रमण करण्याची पोझिशन होती अभिची, पण भावेशचा हा चेंडू इथून डॉट आला। आणखीन एक डॉट बॉल, 1 मोर डॉट बॉल। 3 बॉल संपलेत, स्कोर आहे तो आतापर्यंत 31। चौथा बॉल इथून बॅटला ब्रश झाला, एका धावेचा वेगवान कॉल होता आणि कल्पेश साळुंखे पोहोचला देखील। 1 रन कंप्लीट केली, स्ट्राइक रोटेट झाली, स्कोर आहे 32 आणि वैयक्तिक 11 चेंडू मध्ये 30 धावसंख्येवरती नॉट आउट आहे कल्पेश साळुंखे। या 30 धावसंख्येमध्ये त्याच्या बॅट मधून निघालेत ते मात्र टोटल चौकार 3 आणि षटकार 2। आता आजच्या दिवसामध्ये काल अमोल भोईरने 50 कंप्लीट केली होती 14 बॉल मध्ये, आता कल्पेश साळुंखे 11 बॉल मध्ये नॉट आउट 30 खेळतोय। आज भाजपा नमो चषकाची ती दुसरी 50 होणार का हे आपल्याला बघायचं आहे। गोलंदाज तयार, 4 बॉल संपलेत, 5व्या बॉल साठी मार्गस्थ ओव्हर द विकेटने भावेश। 5वा चेंडू ओव्हर द विकेटने समोर ठेवला, ऑन साइडला खेळायचं होतं कल्पेश साळुंखेला। काय चेंडू टाकतोय तो भावेश, पूर्णपणे या 5 चेंडू मध्ये त्याने फलंदाजांना रोखलं आणि अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्या 5 बॉल मध्ये। कल्पेशच्या बॅट मधून हवाई हल्ला आणि ठोकलाय कल्पेश, ओव्हर फिनिश केली या सिक्सरने। टीम स्कोर 3 ओव्हर कंप्लीट होत असताना शिवशक्ती कडाव नॉट आउट पहिल्या सलामीच्या जोडीने धावा उभारल्यात 38, अर्थात 38 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत आणि एकही विकेट आतापर्यंत आउट झालेली नाहीये, म्हणजे नॉट आउट 36 धावा आहेत त्या कल्पेश साळुंखेच्या आणि 2 धावा आहेत त्या अभि देवगरेच्या। खतरनाक बॉलिंग स्पेल राहिला तो मात्र भावेश अर्थात बंटीचा। अवघ्या 8 धावांची ओव्हर त्याने या ठिकाणी हाताळली। चला चेंडू या ठिकाणी फलंदाजांकडे येतोय बघा।
नॉट आउट 40 धावसंख्येवरती पोहोचलाय. 14 चेंडूंचा सामना त्याने केला आणि आता अर्धशतकापासून 50 पासून अवघ्या 10 धावसंख्येच्या अंतरावरती आहे कल्पेश साळुंके. 285च्या स्ट्राईक रेटने सध्या कल्पेश साळुंकेची ही धुवाधार बॅटिंग. आणि पुन्हा एकदा कल्पेशचा फटका, हवेत चेंडू राहिला, खेळाडूच्या हातात येत नाही तोपर्यंत दुसरा धावेचा अटेम्प्ट इथून केला जाईल आणि एक रन इथून मिळेल आणि अभिषेक देवकर रनआउटच्या स्वरूपात इथून आउट. डीज आहे. रोख रक्कम 3000 कॅश विकेट हॅट्रिक साठी असेल आणि त्याचबरोबर संदीप शेठ रसाळ यांच्या वतीने देखील या विकेट हॅट्रिक साठी 500 असं टोटल 3500 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते विकेट हॅट्रिक साठी. आणि ती विकेट हॅट्रिक कमावणार का? पहिला विकेट त्याने कमावलाय 4थ्या बॉलवरती. आता 2 बॉल शेवटचे आहेत आणि 2 बॉलवरती 2 विकेट कमावल्या. तर आदरणीय रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेब आणि त्याचबरोबर संदीप शेठ रसाळ या दोघांच्या वतीने आणि खरं तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणजे दिनेशजी रसाळ यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस अक्षयचा हा चेंडू पुढे आले होते, कट करण्याचा प्रयत्न झाला प्रकाशचा, पण चेंडू मात्र डॉट आहे आणि विकेट हॅट्रिकची चान्स इथून मात्र मिस केलेली आहे. पण कौतुक करेल की या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय दिनेश माधव रसाळ साहेब यांच्या वतीने ते 3000 रुपयाचा कॅश प्राइज लागलं होतं आणि संदीप शेठ रसाळ यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं. लास्ट बॉल अंतिम बॉलची फेक होईल. धावसंख्या 44. अक्षय लोंगलेचा हा चेंडू इनिंग कंप्लीट झाली. इथून 44 रन्स 4 ओव्हर मध्ये झाल्यात आणि 45चं टार्गेट इथून सेट झालंय ते टीम श्रीपती बाबा उमरोली साठी. डीजे
हे आहे आणि भरपूर भरपूर रोमांचक मॅचेस आज होतील. पहिला सामना लवकर संपला होता. चिकू 11 वावलोलीने विजयभूमी या संघाला 10 चेंडूमध्येच 52 धावा त्याने चेस केल्या होत्या. आणि आता जो संघ या मॅच मध्ये विनर होईल तो चिकू 11 वावलोलीशी लगेच सेकंड राऊंडची पहिली मॅच खेळेल. तर श्रीपती बाबा उंब्रोली 45चं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानावरती एंटर होईल. आणि खरं तर कमबॅक जे राहिलं ना बॉलिंग मध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये हर्षल लोंगलेने 20 धावा खर्च केल्या होत्या, पण त्यानंतर आला गणेश घारे याने 10 धावांची ओव्हर टाकली. त्यानंतर भावेशने 8 धावांची ओव्हर टाकली आणि शेवटची ओव्हर अक्षय लोंगलेने अवघ्या 6 धावांची टाकली. म्हणजे 3 ओव्हरमध्ये अवघ्या 24 धावा त्या तिघांनी खर्च केला. आणि असं वाटत नव्हतं की 20 धावा आल्यानंतर शिवशक्ती कडाव संघ किमान 60 धावसंख्येच्या पार जाईल. 60 धावसंख्या सहज होईल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्यात, 3 ओव्हरमध्ये 40 धावा तर शिवशक्ती कडाव संघ नक्कीच करेल. पण त्यानंतर जे काही शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जे काही धावा कमी आल्या, करता 14 धावा आल्या आणि त्या 14 मध्ये देखील एक षटकार एक चौकार आहे. म्हणजे 10 बॉलमध्ये फक्त 4च धावा आल्या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. आणि आता सलामीची जोडी मैदानाच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात शरद बुंदाटे आणि त्याच्या साथीला बंटी अर्थात भावेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. शरद बुंदाटे आणि बंटी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला विराट कोहलीचा फॅन असणारा शरद बुंदाटे तर दुसरीकडे रोहित शर्माचा फॅन असणारा भावेश अर्थात बंटी. आणि शिवशक्ती कडाव संघ इथे टीम मीटिंग आता कंप्लीट करून आपल्या फिल्डिंग पोझिशन वरती संघ उतरेल. आणि 45 आपल्याला वाचवायचे आहेत. ही लढाई खरं तर पहिल्या राऊंडची नव्हे तर सेकंड राऊंड मध्ये जाण्यासाठी आणि भाजपा नमो चषक जिंकण्यासाठीचं हे विजयाचं पहिलं पाऊल टाकण्यासाठी 2 संघामध्ये ही लढाई होईल. एका संघाने यावर्षी श्रीपती बाबा उंब्रोली ह्या वर्षीचा परफॉर्मन्स 5 ट्रॉफी त्यांनी जिंकल्यात, त्यातही 3 ट्रॉफीज त्यांनी कर्जत तालुक्याच्या बाहेर जिंकल्या. तर दुसरीकडे शिवशक्ती कडाव संघाने देखील 1 ट्रॉफी जिंकली, ती कर्जत तालुक्याच्या बाहेर म्हणजे पेन तालुक्यामध्ये ती ट्रॉफी जिंकली. त्यामुळे आता भाजपा नमो चषकामध्ये 40,000 रुपये क्रमांकाची स्पर्धा आणि त्या ट्रॉफी पर्यंत स्पर्धेतील रक्कम महत्वाची नाही तर ज्या ट्रॉफीज आहेत, ब्रदर्स 11 जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रे, पात्र जिल्हा परिषद वॉर्ड भारतीय जनता पार्टी आयोजित आणि त्याचबरोबर रायगड युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेब यांच्या वतीने आयोजित ही क्रीडा स्पर्धा. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही सर्वत्र बघू शकाल मैदानावरती येण्यासाठी खांदन गावापासून अगदी रोडलाच भारतीय जनता पार्टीचा बोर्ड आणि रोड पासून तर मैदानापर्यंत भारतीय जनता पार्टीचे ध्वज तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आणि मैदानावरती आल्यानंतर तुम्हाला खरं तर सर्वच ठिकाणी आणि जो भारतीय जनता पार्टीचा नारा आहे 100% भाजपा तो तुम्हाला या खांदनच्या मैदानावरती दिसेल. सर्वत्र तुम्ही बघितलं तर अभिमानाने भारतीय जनता पार्टीचे ध्वज तुम्हाला फडकताना दिसेल. आणि 100% भाजपा या विभागामध्ये पात्र जिल्हा परिषद वार्डामध्ये भारतीय जनता पार्टी किती मजबूत आहे आणि गाजणार आणि गाजवणार असं 100% भाजपा मी पात्र जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये बघता. आणि दिनेश माधव रसाळ साहेब रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे चिटणीस दादांनी या स्पर्धेला ज्या पद्धतीने उभारणी केली आहे, करता कर्जत तालुक्यामध्ये या वर्षीची 40,000 रुपये क्रमांकाची ही पहिली स्पर्धा. आणि या पहिल्या स्पर्धेमध्ये आता ज्या 2 टॉप टीमला आपल्याला बघायचं होतं तो शिवशक्ती कडाव ज्यांनी दावा केला 44 आणि त्यांच्या विरोधात श्रीपती बाबा उंब्रोली या वर्षीचा इन फॉर्म संघ जो 45 कसा चेस करेल याकडे आता लक्ष आपलं. फाईट तर दमदार होईल, दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉलर तयार झालाय, गोलंदाजी मार्क वरती तो मात्र डीके. लेफ्ट हँड पहिला बॉल एका टप्प्याने सीमा पार. कॅच व्हायला हवी होती, प्रयत्न व्हायला हवे होते. मोठी विकेट होती शरद बुंदाटे.
आणि तो हर्षल लोंगले आता मैदानावरती एंटर झालाय. संघाची परिस्थिती आहे 3 बॉल मध्ये 8 धावा आणि 1 विकेट. या ठिकाणी अशी परिस्थिती असताना या ठिकाणी संघाला 45 टार्गेट इथून चेस करायचंय आणि ते 45 टार्गेट चेस करण्यासाठी आता हर्षलची बॅटिंग देखील तेवढीच महत्वाची असणार आहे. यावेळेस फसवलंय. मैदानावरती गेल्या माघारी पाठवलं ते मात्र हर्षल लोंगलेला आणि काय स्पेल राहिला डीकेचा. आश्चर्यचकित करणारी ही विकेट होती. बॅक टू बॅक दुसरी विकेट, 2 चौकार आणि त्यानंतर 2 विकेट. असे 4 चेंडू मध्ये 8 धावा संख्येवरती आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती शिवशक्ती कडाव संघाचा गोलंदाज डीके. आणि जर ही विकेट हॅट्रिक कमावतोय तर रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी चिटणीस आदरणीय दिनेश माधव रसाळ साहेब यांच्या वतीने रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजाला दिलं जाईल. सुपर स्पेल राहिला डीकेचा. 4 बॉल 2 चौकारानंतर 2 विकेट. टीट फॉर टॅट अशी पहिल्याच ओव्हर मध्ये गेम खेळत असताना डीके आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी स्टान्स वरती तयार होतो. मात्र चेतन 45 चं टार्गेट आहे. सुरुवात इतकी धमाकेदार केली होती शरद बुंदाटेने की 2 बॉल मध्ये 2 चौकार खेचले होते. पण कमबॅक करणं माहिती आहे, टॉप टीम आहे, त्यांना माहिती आहे की जरी 2 चौकार आले तरी पुढच्या 2 बॉलवरती आपण विपक्षी टीमला बॅकफुटवर ढकलू शकतो आणि डीकेने तेच केलं. 2 मेन विकेट त्याने आपल्या खात्यात घेतला आणि आता चेतन या बॅटरचा वापर केलाय तो श्रीपती बाबा उमरोलीने. आणि हॅट्रिक साठी डीकेचा हा चेंडू असेल आणि दिनेश माधव रसाळ साहेब सन्माननीय चिटणीस साहेब रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी याचकडून 3000. चेतनचा फटका हवेत आहे, ऑन साइडला चेंडू, सीमारेखा पार. इनिंगचा आलाय 3रा चौकार. हवेत होता चेंडू. डीजे बजाव. गोलंदाज डीके. चेतनचा फटका हवेत, खेळाडू आले डाऊन दी बॉल, पकडली कॅच आणि 3री विकेट. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ इथून समाप्त झाला. बॅटरचे 3 चौकार, बॉलरचे 3 विकेट. 12 रन्स वरती 3 विकेट श्रीपती बाबा उमरोलीच्या. आणि आता 18 बॉल आणि विजयासाठी टार्गेट इथून असणार ते मात्र 33 या धावसंख्येचं. आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाजाची एंट्री होते. रत्नदीप लोंगले या संघाचा हा आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आणि खरं तर रत्नदीप लोंगले याचे फॅन भरपूर आहेत. तर धोत्रेचा गोल्डन गोमारे हा देखील उमरोली संघाचा आणि रत्नदीपचा सर्वात मोठा फॅन आहे. त्यामुळे गोल्डनला रात्री झोप लागली नाही की उमरोली संघ येईल, रत्नदीपची बॅटिंग त्याला बघायला मिळेल अशी वाट तो पाहत होता. आणि आता रत्नदीप मैदानाच्या आतमध्ये पोहोचला आणि 18 बॉल कंपल्सरी चेसिंग आहे. 33 धावांची गरज आहे ती श्रीपती बाबा उमरोली संघाला. ₹500 कॅश प्राइज फलंदाजांसाठी असेल.
विक्रांत या ओव्हर मध्ये शिवशक्ती कडाव संघाला एक चांगली स्थिती निर्माण करून देईल का? पहिलाच बॉल फटका हवेत आहे आणि या ठिकाणी फिल्डिंगचे एफर्ट्स भरपूर होते, पण या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या. डिसिजन अजून झालेलं नाही. पंचांनी या ठिकाणी रेफर करण्याची रिक्वेस्ट केलेली आहे. रेफर इथून केलं जाईल. डिसिजन आतापर्यंत झालेलं नाही. षटकार आहे की नाही याची घोषणा यानंतर होईल. कोणी येऊ नका प्लीज. जे 12th मॅन आहेत आणि आयोजक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही या ठिकाणी येऊ नका. योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थँक्यू डीजे थँक्यू. या दरम्यान मी कॅमेरामॅनला विनंती करेल, कॅमेरा आपण या ठिकाणी टर्न करा. आपण एक सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय भगवानजी ठमके साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय की भगवानजी ठमके यांना की साहेब आपण स्वागत कक्षामध्ये यावं. भाजपा नमो चषकामध्ये या ठिकाणी आपण भगवानजी ठमके साहेबांना सन्मानित या ठिकाणी करतोय. भगवानजी ठमके साहेब आपण या ठिकाणी यावं. भगवानजी ठमके साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. तो भगवानजी ठमके साहेबांचा सत्कार या दरम्यान करू. या ठिकाणी चेकिंग केलं जातं. वारंवार चेक केलं जातं. एक्झॅक्ट हात कुठे होते, टच झालाय का, षटकार येईल की नाही याचा निर्णय तुमच्यापर्यंत येईल. पण तत्पूर्वी आपण भगवानजी ठमके साहेबांना तुम्ही स्क्रीनवरती बघू शकाल. मनपूर्वक स्वागत आहे भगवानजी ठमके साहेब. आणि एकंदरीत हा चेंडू षटकार आहे. थँक्यू. थँक्यू डीजे. विक्रांतचा हा चेंडू, पंचांची पाहणी, पंचांचं ऑब्झर्वेशन आणि चेंडू मात्र डॉट. 16 बॉल आणि 27 रनची गरज आहे. पहिल्या बॉलवरती जो षटकार जरूर गेला, पण 100% एफर्ट्स होते फिल्डरचे आणि कौतुक असेल त्या खेळाडूचे देखील. हलक्या हाताने बॅक टू द बॉलर खेळला. विक्रांत कडे चेंडू, कुठलीही धाव मिळणार नाही. अजून एक डॉट बॉल. शिवशक्ती कडाव संघ देखील तेवढ्याच प्रमाणात विजयाच्या दिशेने आणि तेवढ्याच पर्सेंटेज वरती श्रीपती बाबा उमरवले. कारण बॉल बाकी आहेत. 15 रन्स पाहिजेत कंपल्सरी. 27 धावा कंपल्सरी चेसिंग इथून करायच्यात. आणि विक्रांतचे या ओव्हरचे 2 बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत. आणि समोर मात्र भावेश आणि रत्नदीप हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगला बॉल विक्रांतचा भावेशच्या विरोधात. ज्या भावेशने 8 धावांची ओव्हर टाकली होती त्याच्या विरोधात हे लगातार 3 डॉट बॉल आलेत. लगातार 3 डॉट बॉल. धावा संख्या थांबवली आहे ती मात्र विक्रांतने. 14 बॉल आणि आता 27 धावा संख्येची गरज आहे. पुन्हा एकदा विक्रांतच्या बॉलिंगचा कहर आणि फलंदाजाला जागेवरती खेळवून ठेवलंय ते मात्र विक्रांतने. 4 लगातार डॉट बॉल, 1 षटकार आल्यानंतर ओव्हर पूर्णपणे मेंटेन केली ती गोलंदाज विक्रांतने. आणि आता सामना 13 बॉल आणि विजयासाठी कंपल्सरी 27. 13-2 26. आता 12च्या रिक्वायर्ड रन रेटने हा सामना सध्याच्या पोझिशन मध्ये. आणि विक्रांतचा हा लास्ट बॉल आहे तो भावेशसाठी. लास्ट चेंडू. पंचांचा निर्णय या ठिकाणी आलाय. यस एक्स्ट्रीमली सॉरी. पंचांनी या ठिकाणी षटक संपल्याची घोषणा केली. खरं तर पंचांना आधी असं वाटलं होतं की कदाचित हा चेंडू बाहेर असावा. खेळाडूचंही तेवढंच कौतुक आहे की त्याने प्रामाणिकपणे सांगितलं की चेंडू माझ्या शरीराला स्पर्श झालाय. भावेशचं आपण कौतुक करूया. आणि ओव्हर इथून कंप्लीट. धावा झाल्या तर पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 12. दुसऱ्या ओव्हर मध्ये आला एकच षटकार.
18 आणि आता 12 चेंडू आणि विजयासाठी धाव संख्या पाहिजे कंपल्सरी 27. 5 चेंडू लगातार डॉट. पहिला षटकार आल्यानंतर विक्रांत या गोलंदाजाची संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा स्पेल त्याने हाताळला असं म्हणायला हरकत नाही, कारण 5 लगातार डॉट बॉल काढणं पहिला षटकार खाल्ल्यानंतर हे खरोखरच स्ट्रॉंग माइंडसेटने बॉलिंग केली. आणि आता त्या स्ट्रॉंग माइंडसेटने जरी भावेशने 5 डॉट बॉल खेळले असते तरी त्या स्ट्रॉंग माइंडसेटने त्याला पुढच्या ओव्हर मध्ये बॅटिंग करायची आहे. आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती कडाव संघ कर्णधार अभिषेक देवघरे आणि आपल्या संपूर्ण संघाला इथून अलर्ट राहण्याच्या घोषणा जरूर त्यांनी केली, कारण एक एक विकेट, एक एक चेंडू, एक एक चौकार, एक एक षटकार, प्रत्येक मोमेंट वरती आपली चुकी आपल्याला पराभवाच्या छायेत घेऊन जाऊ शकते. एक चुकी फलंदाजाची संघाला नुकसानकारक असेल, एक चेंडू कदाचित गोलंदाजाचाही संघाला नुकसानकारक ठरू शकतो. आणि आता मनीष मिनमिने आलाय. 12 चेंडू कंपल्सरी 27. रत्नदीप लोंगलेने जर 3 लगातार षटकार खेचले तर संदीप शेठ रसाळ यांच्याकडून आता 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. संपूर्ण ओव्हर मध्ये जरी 3 खेचले तरी रत्नदीप लोंगलेला संदीप शेठ रसाळ यांच्याकडून 1000 रुपये. गोलंदाज मनीष मिनमिने लेफ्ट हँड बॉलर शिवशक्ती कडाव टीम कडून ओव्हर विकेटने आलाय मनीष मिनमिने. अगदी कमी धावगतीने 38 सर्कलच्या आतमधून मनीष मिनमिनेचा धावगतीचा मार्ग आणि ओव्हर द विकेटने पहिला बॉल. रत्नदीपच्या बॅट मधून फटका सीमा रेखा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. ठोकला रत्नदीपने षटकार. षटकार रत्नदीप लोंगलेचा या ठिकाणी आलाय आणि आता 11 बॉल मध्ये कंपल्सरी 21 धावा संख्येची गरज आहे. काय परफॉर्मन्स सध्या सुरू आहे दोनही संघांचा. विजयासाठी रस्सी खेच सध्या सुरू आहे शिवशक्ती कडाव आणि श्रीपती बाबा उमरोली या टीम मध्ये. आणि आता खरं तर सामना रोमांचक मोड मध्ये आलाय. आणि जर 3 षटकार लगातार खेचले तर दिनेश शेठ रसाळ यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज. मोठी संधी आहे रत्नदीप साठी. मनीष मिनमिनेचा हा चेंडू, एक षटकार आला तर एक डॉट आला. बरोबरीने सामना सुरू आहे. कधी पारड शिवशक्ती कडावकडे, कधी पारड श्रीपती बाबा उमरोलीकडे. लगातार 3 षटकार खेचले तर रत्नदीप लोंगलेसाठी रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेब यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेस चेंडू मागे शॉर्ट फाईन लेगचा शतक लावलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू त्याने फील्ड केला. 22च्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यात जाईल आणि सामना आता 9 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 20 धावसंख्येची गरज आहे. सामना दोनही संघांपासून कुठेही गेलेला नाहीये. दोन्ही संघ त्याच बरोबरीने तुल्यबल असे संघ भरपूर वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट लढलेत. आणि आता खरं तर ही देखील लढाई भाजपा नमोद चषक जिंकण्यासाठी विजयाचं पहिलं पाऊल टाकण्यासाठी आहे. आणि मनीष मिनमिने इज ऑन बॉलिंग मार्क. समोर येतो मात्र भावेश. 9 चेंडू आणि कंपल्सरी 20 धावसंख्येची गरज. फुलटॉस आहे चेंडू. भावेशचा फटका. तिथे फक्त सिंगल मिळेल. रत्नदीपने स्वतःकडे स्ट्राईक राखली. आता 8 बॉल बाकी आहेत. 19 धावसंख्येची गरज आहे. मोठी मॅच आहे. 2 टॉप संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आल्यानंतर जे द्वंद्व सुरू होते ते द्वंद्व इथून पेश करत असताना शिवशक्ती कडाव संघाने देखील 45चं टार्गेट दिलं आणि त्यानंतर जो स्पेल राहिला विक्रांतचा. आणि आता मनीषने देखील 4 बॉल मध्ये धावा खर्च केला. अवघ्या 8. आता 8 बॉल आहेत आणि त्यासाठी गरज आहे कंपल्सरी 19 धावसंख्येची. 8 बॉल 19
मनीष मिनमिने 5व्या चेंडूसाठी ओव्हर द विकेटने मार्गस्थ झालाय. 5वा चेंडू रत्नदीपचा फटका अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. खेळाडू ऑन साइडला चेंडू फेक करतोय. क्विक रिॲक्शन होती त्याची फिल्डिंगने. दाद द्यावी लागेल फिल्डिंगला. आणि आता एक सिंगल रन आले. आता 7 बॉल आणि कंपल्सरी 18. 7 चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे. ओव्हरचा शेवटचा बॉल मनीष मिनमिनेचा. सॉलिड परफॉर्मन्स दोन्ही टीमचा. खतरनाक सामना आहे. थ्रिलर आहे या मॅच मध्ये. कारण 7 बॉल्स आणि 18 रन्स कंपल्सरी करायच्यात श्रीपती बाबा उमरोलीला. बावेशा रडार मध्ये चेंडू पाठवला सीमा पार. ठोकलाय षटकार. चषकामध्ये कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आदरणीय राजेश मोडक दादा यांचे या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल राजेश मोडक दादांना की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन आसन असावं. आणि एक रोमांचक सामना. 6 बॉल 12 पहिलाच बॉल आणि चेंडू सीमा पार. कडाव संघाने बघता बघता सामना आता 5 चेंडू 6 पर्यंत आला. शेवटच्या बॉलवरती खेचलेला षटकार आणि आता रत्नदीपने पहिल्याच बॉलवरती खेचलेला षटकार. इथून मात्र सामना आता 5 बॉल 6. काशीनाथजी रसाळ साहेब देखील थोडेसे विचारत आहेत की नक्कीच कोणता संघ इथे विजयाची सुरुवात करेल. कारण अजूनही मॅच बनू शकेल. जर चैतन्याचा यानंतरचा चेंडू जर चांगला आला तर मात्र सामना बनेल. गोलंदाज तयार. वाह, सुंदर सुंदर चेंडू चैतन्याचा. बाहेर टाकलेला चेंडू आतमध्ये टर्न घेतला चेंडूने. आणि आता 4 बॉल 6. टॉप टीम, टॉप क्लास परफॉर्मन्स दोघांचाही. 45चं टार्गेट आणि त्यानंतर 45चं टार्गेट. आता 4 बॉल आणि 6 धावसंख्येपर्यंत मॅच आली आहे. काही होऊ शकेल. रत्नदीप देखील इन फॉर्म आहे. पण चैतन्याचा बॉलिंग स्पेल देखील तेवढाच भारी आहे. आणि शेवटच्या बॉल पर्यंत देखील सामना जाईल. जर चैतन्याचा चेंडू आता जसा चेंडू पडला तसं चेंडू पडले तर. गोलंदाज तयार. रत्नदीपच्या बॅट मधून गेम फिनिश करणारा षटकार.